बारामतीत आज ओबीसी एकवटणार आहेत। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून करण्यात आलेला आहे आणि बारामतीत आज लक्ष्मण हाके देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते मंगेश ससाणे देखील जोडले गेलेले आहेत। त्यामुळे लक्ष्मण हाके देखील आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि ओबीसी या आरक्षणासाठी एकवटणार आहेत। मंगेश ससाणे यांच्याकडून आपण या सगळ्या मोर्चा संदर्भातली माहिती घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी नवनाथ बोरकर यांनी सगळ्या या मोर्चाचा आढावा घेतला, आपण तो पाहूया। मोर्चाला जे आहे ते बारामतीच्या पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। काल सायंकाळी उशिरा ओबीसी बांधव जे आहेत यांना नोटीस प्राप्त करण्यात आलेली आहे आणि कुठंतरी सध्या ईद ए मिलादचा सण आहे, त्याचबरोबर गणेश उत्सवाची मिरवणुकीची तयारी असते, यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी या मोर्चाला जे आहे ते पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। तर मी आता जाते ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्याकडे। मंगेशजीच्या पद्धतीने पाहतोय की पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। ईद ए मिलाद सणोत्सवाचा काळ सुरू आहे आणि त्यातच आता ओबीसी नेत्यांनी हा मोर्चा पुकारलाय। कशी रूपरेषा असेल या सगळ्या मोर्चाची? नाही, या संदर्भामध्ये 5 ते 6 दिवसापूर्वीच याचं नियोजन झालं होतं, जेव्हा हे सगळं झालं त्यामुळं। आणि मोर्चा जो आहे तो कुठे आमचा शांततेच्या यांनी निवेदन द्यायचं आहे मोर्चाचं। आम्ही आता चाललोय, मी पण तिथं चाललेलो आहे। आणि मुळामध्ये ईद ए मिलाद जरी असलं तरी अशी मोठी मुस्लिम लोकवस्ती किंवा असं कुठल्या एरियामध्ये आम्ही असं करतोय असं काही नाहीये। त्यामुळं जर आमचा अनरेस्ट, आमचं जे म्हणणं तुम्ही जर ते मांडायला म्हणजे आमच्यावर अन्याय करायचा, असा GR आणायचा, त्याला हरकती सूचना मागवायच्या नाही, आमच्या ओबीसी जे कोण मंत्री असेल त्यांना हे विश्वासात घ्यायचं नाही। आणि त्यानंतर जर आम्ही त्याचा आक्रोश करत असेल, त्याचा विरोध करत असेल संविधानिक मार्गाने, तर असं करणं हे अन्यायकारक आहे। आपण मुंबईमध्ये केली, काय केलं ते चालवून घेतलं। आणि आमचा इथं जर समजा 200-500 लोकांचा, 1000 लोकांचा जर एक मोर्चा असेल तर तो तुम्हाला जड होतोय। म्हणजे नक्कीच पोलीस किंवा या प्रशासनाच्या माध्यमातून कसा ओबीसीचा व्हॉइस दाबला जातो, तिकडे GR काढले जातात। तर आता हा महाराष्ट्र बघेलच ना की आमचं जे काय म्हणणं आहे आम्हाला बोलून द्या ना, आम्हाला आमचं तोंड तुम्ही का दाबताय? तिथं आम्ही जर कुठं काय कायद्याची मोडतोड केली, कुठं लॉ अँड ऑर्डरला प्रश्न निर्माण केला तर तुम्ही नक्कीच याबद्दल काहीतरी आम्हाला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्या। त्यामुळे आता सरकारकडून या सगळ्यावरती कशा पद्धतीनं कारवाई केली जाते, ओबीसी नेत्यांचं जे म्हणणं आहे, मागण्या आहेत, त्या कशा पद्धतीनं सरकार मान्य करतंय पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद मंगेशजी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी।